नमस्कार. आज शुभांगी क्रिएशन मध्ये आपल्याला बनवायचं आहे जवळ्याचा चिवडा. आता हा जवळा आपण उन्हात तापवून घेऊया आणि नंतर स्वच्छ करून म्हणजे साफ करून घेऊया निवडून वगैरे आणि नंतर भाजूया. चला, हे बघ, हे खोबरं किसताना ना हे असं वापरायचं. हे मोरलीपेक्षा ना हे असं असेल ना त्याने मस्त पातळ येते खोबरं आणि पटकन पण होते. मोरलीवर पटकन नाही होत नाही आणि पटापट होऊन जाते. हा जवळा ना पहिलं निवडून घ्यायचा, कारण का हे असं सगळं काढायचं. कुठे जाडी ते आंबाडीचं असतं आणि हे आता निवडून घेतलं का नंतर मग फोडून घ्यायचं. आणि ह्या पण असतं तिचे द्यायचं छोटे छोटे दाखवते मी. हे असे असतात ते काढायचे. फोडून घ्यायचं अगोदर, नंतर मग भाजूया. आता आपल्याला चिवड्यासाठी तयारी बघा. हा घरचा मसाला आहे, जिरं, हे शेंगदाणे आहेत, धणे पावडर, काळी मिरी पावडर, जिरं पावडर, हळद, कढीपत्ता घेतलाय, हा हिंग आहे आणि आपला किचन किंग मसाला थोडासा टाकू, खोबरं आहे आणि मिरच्या आहेत. आता हे एक एक करून पहिलं हे तळून घेऊया. मिरच्या, शेंगदाणे, खोबरं हे सगळं तयारी करूया. आता पहिल्यांदा आपण मिरच्या टाकूया. आणि ह्या ना काळ्या मिरच्या आहेत ना, तिखटवाल्या, ह्या पहिल्या टाकते कारण त्या थोड्याशा मोठ्या टाकल्या. 2 मिनिटं अगोदर टाकल्या. थोड्याशा परतून झाल्या का मग ह्या टाकूया. ह्या टाकूया. आता मिरच्यांमध्ये ना हा धुवून ठेवलेला कढीपत्ता टाकूया. आता कढीपत्ता आणि मिरची तळून झाली. आता ताटामध्ये काढूया. आता त्याच तेलामध्ये टाकलंय खोबरं आता भाजून घेऊया. आता खोबरं काढून झालं आणि त्याच तेलामध्ये आता शेंगदाणे टाकलेत. आता कढईमध्ये जिरं टाकले, लसूण टाकला आणि मीठ, बारीक मीठ. आणि मी प्रत्येक गोष्टीवर बारीक मीठ टाकलं तळताना. मिरचीवर पण टाकलं, खोबऱ्यावर टाकलं, शेंगदाण्यांवर टाकलं, थोडं थोडं मीठ टाकलं बारीक. म्हणजे आता लसूण खाल्ला तरी जरा मीठ लागणार ना आपल्याला खाताना. आता आपलं लसूण तळते तेव्हापर्यंत त्याच्यात सगळं टाकून घेऊया मसाले. पहिलेच हिंग टाकूया. आता ही काळा मिरं पावडर आहे ही टाकूया. त्याच्यानंतर जिरं पावडर टाकूया. आता टाकूया ही धणे पावडर. आणि हे किचन किंग आहे, किचन किंग मसाला. किचन किंग मसाला टाकू 1 चमचा. आता परत याच्यामध्ये मीठ टाकूया.
आणि आता मसाला टाकूया शेवटला, पण थोडंसं अजून लाल व्हायला पाहिजे. लसूण थोडं लालसर व्हायला पाहिजे. मसाला टाकला की आता हे ओतून काढायचं लसूण. आता लालसर झालं, आता मसाला टाकूया. आता हे सगळं उतरून घेऊया आणि मग जवळा भाजायला घेऊया. आता सगळं कांदा आपला तयार झाला. आता घेतला जवळा भाजायला त्याच कढईमध्ये. उन्हात तापवला, एकदम जास्ती भाजायची गरज नाही कारण उन्हात तापवलाय तो. आता आपल्याला जवळा भाजलाय, लाल झाला बघा. आणि आता ना आपण त्याच्यामध्ये सगळं टाकूया. टाकले शेंगदाणे जेवढे पाहिजे तेवढे टाकायचे. मला अजून नंतर भाजायचं आहे, पण मी तुम्हाला पहिला दाखवते. हा लसूण आणि मसाला टाकला याच्यामध्ये ना. त्याच्यानंतर हे खोबरं आहे, आणि मिक्स आहे मिरची आणि कढीपत्ता. आणि मीठ टाकायची गरज नाही कारण का आपण अगोदर टाकलेलं. आता झाला आपला चिवडा तयार, जवळ्याचा चिवडा तयार झाला. चला या खायला आता. कोणी कोणी केलेला असा चिवडा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपली याच्यामध्ये ना हळद टाकायची राहिलेली. आता मी नंतर जेव्हा करीन तेव्हा पहिला हळद टाकीन, पण याच्यामध्ये आता उशीर हळद टाकली. तुम्ही लवकर टाका, तेलावरच हळद टाका. माझं मग अशी तेलावर हळद टाकायची राहिली. आता आपण दुसऱ्या वेळेला पहिले हळद टाकूया कारण बाकी सगळं टाकलेलं आहे मसाल्यांच्यात. जो कांदा तयार केलं ते सगळं टाकलं. हा जवळा भाजून घेऊया. आता राहिलेला जवळा आहे तो पण असाच करायचा. आता हळद टाकली पहिली तेलावर आणि आता भाजून झाला काय तो पुन्हा त्याच्यात ते मटेरियल टाकायचं सगळं. काय झालं आपला चिवडा तयार. तिसरी चिवडा आवडला काय? सुक्या मच्छीचं आवडलं काय? पण रोहित कसं वाटलं? सुट्टीचं आहे काय? हे तुम्हाला आवडला? हा हो ना. अच्छा लग रहा है खात नाही मच्छी नाही खात. मेरे को अच्छा लगा इसलिए मैं खा रहा हूँ. आता त्याच्यात जर काजू आणि बदाम टाकले असते ना ते पण टाकतात, मग अजून जास्ती खाल्लं असतात. आवडला जवळ्याचा चिवडा? आता तुम्ही पण कराल ना असाच जवळा आणल्यावर?
म्हणे इकडे बघ.